हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कोतवाल पदभरती संदर्भात एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्या परिपत्रकामध्ये असे आहे की बिंदुनामोली तयार करून घेणे, त्यानंतर समिती गठीत करणे, जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, प्रवेशपत्र कधी दिले जातील, लेखी परीक्षा कधी घेतली जाईल, ह्या सर्वांची माहिती ह्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. हे पत्र 25 ऑगस्ट 2026 चे आहे. ह्या पत्राचा विषय असा आहे की महसूल सेवक म्हणजे कोतवाल पद भरण्याबाबत 2026. महसूल सेवक संवर्गातील 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. जालना जिल्ह्यातील एकूण 47 पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची देखील दक्षता घेण्याबाबत कळवले आहे. आता पाहूत. कोतवाल पद भरतीचा कालबंद कार्यक्रम 2026. पहिला, मागासवर्गीय कक्ष विभाग आयुक्त कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगर यांचेकडून बिंदुनामोली नोंदवही मंजूर करून घेणे. कालावधीत 24/8/2026 ते 9/9/2026 कार्यालयीन वेळेत. दुसरा, कोतवाल भरती कामी उपविभागीय अधिकारी यांची अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करणे. 10/9/2026 कार्यालयीन वेळेत. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहिराती प्रसिद्ध करणे. 15/9/2026 कार्यालयीन वेळेत. पाचवा मुद्दा, लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. 30/9/2026 कार्यालयीन वेळेत. सहावा मुद्दा, ज्यांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेशपत्र देणे. 1/10/2026 ते 3/10/2026 कार्यालयीन वेळेत. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखी परीक्षा दिनांक 4/10/2026 सकाळी 11 ते 12:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, ह्या पत्रातून असे स्पष्ट होते की दिनांक 15 सप्टेंबर 2026 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्याची लेखी परीक्षा दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी घेतली जाईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.